अत्यावश्यक कडला सोनंद रोडवरील खड्डे ठरतायत काय हे नेमके प्रकरण पाहुयात सीबीएस न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तामध्ये। साहेब, आमच्या घरातला कमवता माणूस गेला तर लेकरा बाळांचं काय होईल असा सवाल हा सांगोला जात रोडवर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे। कडलास मुख्य चौक ते सोनंद रस्ता कॅनल पर्यंत आणि मायाका मंदिर परिसरात रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आता फक्त खड्डे नाही राहिलेत, तर प्रत्येक कुटुंबाच्या मनातली भीती बनली आहे। गेल्या आठवड्याभर पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून त्यांची खोली आणि रुंदी अधिकच वाढली आहे। दिवसा ढवळे हे खड्डे चुकवता येतात, पण रात्रीच्या काळोखात ते मृत्यूचे सापळे ठरतात। स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की अलीकडे जत तालुक्यातील एका कुटुंबाचा या मार्गावर अपघात झाला, त्यात ते गंभीर जखमी झालेत। तसेच सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील एका वयस्कर व्यक्तीचाही अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। मात्र या घटनाबाबत अधिकृत दुजोरा मिळणं बाकी आहे। एक अपघात अख्खं घर उद्ध्वस्त। कडलास येथील एका तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, माझा भाऊ रात्री ड्युटीवरून येताना याच खड्ड्यात पडला, हात फ्रॅक्चर झाला। एका खड्ड्यानं आमचं बजेटच कोलमडून गेलं। नागरिकांचा संतप्त सवाल आहे, एकीकडे असे अपघात घडत असताना इतके खड्डे असूनही प्रशासन डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होतीये। प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेणं बंद करावं अशी संतप्त प्रक्रिया उमटत आहे। कडला चौक, सोनंद कॅनल व मायाका मंदिर परिसरातील सर्व खड्डे युद्ध पातळीवर मुजवावेत। केवळ माती मुरुम न टाकता कायमस्वरूपी डांबरीकरण करावं। काम होईपर्यंत धोक्याचं फलक लावावेत। सांगोलकरांचा जीव महत्वाचा आहे। एका निष्पापाचा जीव जाण्यापूर्वीचा प्रशासनाने जागा व्हावं ही अपेक्षा आणि ही मागणी नागरिकातून समोर येते। धन्यवाद। प्रतिनिधी चांदभैया शेख, सीबीएस न्यूज मराठी, सांगोला।